काय खेळला बरोबर? कधी म्हणतो काडी मोड घ्यायचा आहे, कधी म्हणतो संसार पुढे चालू ठेवायचा आहे. आम्हाला काही दुसरी कामं नाहीत का तुझ्या माग माग करायला? जिचं तोंड तुला बघायचं नव्हतं तिच्याबरोबर आता तुला संसार करायचा आहे. काय झालं काय एकदम तू असा पालटायला? खरं सांग मला. हो, पण आता त्याला नसेल घ्यायचा गाडी मोड. तुम्ही उगा त्याच्या कशाला मागे लागताय? हे बघा, आता तो विषय सोडून द्या की. का सोडायचं काय? अरे जिच्यामुळे याला अटक झाली, याची गावावर धिंड निघाली, याच्यावर खटला चालला, ही जित्ती असताना समोर नाही आली का? तर म्हणे हिला डांबून ठेवलं होतं. आता ही काय बारकी पोर आहे डांबून ठेवायला? फार घरादाराची आबरू रस्त्यावर आली तरी बी याला हिच्याच बरोबर संसार करायचा आहे. होय आप्पा, करायचा संसार मला. हाय का आता? हा बाई, रात्रीतनं काय जादू केली का अशी काय याला संसार करायचा आहे परत? अगं काहीतरी घबाड मिळाला असेल ना, मी सांगते ना. तसं नाही आप्पा, मला आज जाणीव झाली की माझ्याकडनं चूक झाली. मग ती चूक सुधारायचा प्रयत्न तरी केला पाहिजे की. परत एकदा नीट विचार कर तू. आणि परत जर का तू हिची तक्रार घेऊन माझ्याकडे आला ना तर तू आहेस आणि मी आहेस. मग एक बी शब्द ऐकणार मी कोणाचा. तक्रार बिक्रार काय नाही आप्पा माझी. मला एक जाणवलंय, गैरसमज झाला होता माझा. ती दूर झालंय. लालजींनी पण मला नीट समजावून सांगितलंय आणि ते सांगत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये खरेपणा दिसला. मला माझी चूक लक्षात आली. बरं, हे सतत भांडणं करून नाती काय सुधारणार आहेत का? आणि मला तणाव नाही निर्माण करायचा. त्यामुळे मी ठरवलंय मला संसार करायचा आहे. ठीक आहे, आता तू ठरवलंय तर मी काय तुझ्या उरावर बसणार नाही. पण तुला एक शेवटचं सांगतो, पुन्हा जर काय या घरामध्ये घटस्फोटाचं नाव निघालं तर दोघांची चामडी सोलीन मी. नाही आप्पा, ती नाही वेळ येणार. सुखानं संसार करू आम्ही. बॅगेत काय आहे? ए चिवळ्या, अरे बघ बघ ती बॅग तपास, त्यात खजिना असेल का नाही. म्हणून त्याला एवढा बायकोचा पुळका येतो या. नाही, ह्याच्यात कुठला आलाय खजिना? लालजींचं काहीतरी घरी सामान राहिलं होतं, त्याच वस्तू घेऊन आले. हाय मी, चला.